अध्यात्मप्रेमी, भगवत भक्ती प्रेमी सुहृज्जन हो. सकल संत विचार मंच या आपल्या उपक्रमाच्या 3ऱ्या वर्षाच्या ज्ञान सत्रात आपण पंथ संप्रदाय या पूर्वार्धात आपण काय पाहिलं तर वारकरी संप्रदायाचं रूप आणि स्वरूप कशा प्रकारचं आहे, त्याचा आशय आणि त्याचा आकृतिबंध कशा प्रकारचा आहे, या दोन गोष्टींचा परिचय, तत्वज्ञानाचा परिचय, आचार धर्माचा परिचय आपण करून घेतला. असा पूर्वार्ध झाला. आता आजच्या उत्तरार्धामध्ये वारकरी संप्रदायातल्या विभूती आणि या विभूतींनी निर्माण केलेली वाङ्मय कृती यांचा परामर्श आपण करून घेणार आहोत. हा परामर्श घेत असताना अगदीच प्रारंभी एक मोठं वैशिष्ट्य जाणवतं, ते म्हणजे या विभूतींनी निर्माण केलेली वाङ्मय सृष्टी कशा प्रकारची आहे, तर समाजातील सर्वांना एकाच वेळेला मानवेल अशा प्रकारची तात्विक बैठक देण्याची दूरदृष्टी आणि दक्षदृष्टी, दूरदर्शित्व आणि सावधानता या अत्यंत कठीण वाटणाऱ्या गोष्टी त्या संप्रदायाच्या प्रवर्तकांनी करून दाखवलेल्या आहेत. वारकरी संप्रदाय ज्याचा वारसा मानतो तो आपण यापूर्वी अभ्यासलेला, परिचय करून घेतलेला नाथ संप्रदाय आहे. आदिनाथ भगवान शिव शंकराचा हा संप्रदाय आहे. आणि असं लक्षात येतं की त्याच नाथ संप्रदायाचा वारसा लाभलेली आणि पुढे वारकरी संप्रदायाचं पण प्रामाण्य लाभलेली ज्ञानदेवांची चिदविलास भावी भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी हा एक प्रबंध ग्रंथ, आणि दुसरीकडं मराठी भागवत धर्माचं अचूक आणि अक्षय तत्व विवरण करणारा परम समाधी साधक चिंतक एकनाथांनी लिहिलेला नाथ भागवत हा दुसरा प्रबंध ग्रंथ. ज्ञानेश्वरी आणि नाथ भागवत या दोन प्रबंध ग्रंथांनी एकूण वारकरी संप्रदायाचा तात्विक पायाभरणी अत्यंत सुदृढ स्वरूपामध्ये केली आहे असं लक्षात. नाहीतर विचार करण्यासारखी गोष्ट आहे. पूर्वार्धात आपण पाहिलं की वारकरी संप्रदाय हा मुख्यतः अभंगकर्त्या संतांचा संप्रदाय आहे. सामूहिक भक्तीला प्राधान्य आणि प्रामाण्य देणारा हा संप्रदाय आहे. पण अशा अभंगकर्त्या संतांच्या संप्रदायाला तत्वज्ञानाची उंच बैठक अधिष्ठान देण्याचं काम या दोन ग्रंथांनी ज्ञानेश्वरी आणि नाथ भागवत यांनी केलेला आहे. याचा परिणाम काय झाला तर अभंगकर्त्यांचा हा जो वारकरी संप्रदाय त्याला अभंग असा गीतार्थ लाभला आणि त्याचबरोबर अक्षय अशी भगवत भक्ती लाभली. अभंग असा गीतार्थ आणि अक्षय अशी भगवत भक्ती हे तात्विक अधिष्ठान या संप्रदायाला कायमच तत्वशुद्ध आणि भावशुद्ध अशा स्वरूपामध्ये पिढ्यानपिढ्या सादर करू शकले. हे ऋण फार मोठं आहे आणि ज्ञानोबांचं आणि एकोबांचे ऋण सगळ्याच वारकरी संतांनी पुन्हा पुन्हा मान्य केले. आपल्या वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत जो पंढरीचा पांडुरंग श्री विठ्ठल याचे प्रेम भांडारी असणारे जे नामदेव राय, त्यांनी अगदी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलंय की आमचा वारकरी संप्रदाय कोणत्या पायावर उभा आहे, आमचं तात्विक अधिष्ठान कोणतं. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी एक तरी ओवी अनुभवावी. हे नामदेवरायांची साक्ष आणि त्यांचेच उत्तराधिकारी असणारे जगद्गुरु तुकोबाराय, वारकरी संप्रदायाचा कळस असणारे तुकोबाराय, त्यांची सत्शिष्या बहिणाबाई म्हणते
संत कृपा झाली इमारत फळा आली. संत कृपा झाली इमारत फळा आली. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. बरं, नामदेवानी म्हटलं, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी. भावार्थ दीपिका. आणि बहिणाबाई म्हणतायत, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. एकाच नाण्याच्या या दोन बाजू आहेत. त्या वारकरी संप्रदायाला प्रिय असणारी जी सदुक्ती आहे, ज्ञानाचा एका, तो ज्ञानाचा एकाही सदुक्ती इथं अक्षरशः सार्थ आणि सजीव झाली आहे असं आपल्या लक्षामध्ये येतं. असा जो आपला वारकरी संप्रदाय 700-800 वर्ष चालू असणारा, अखंडपणे वाहणारा असणारा, प्रगती साधणारा हा आपला वारकरी संप्रदाय हा अनेक महान विभूतींनी घडवलेला आहे. मी नामांचा उच्चार करत जातो, सगळे सगळे तुम्हाला माहिती आहे. निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपानदेव, मुक्ताबाई, जनाबाई, चोखोबाराय, गोरोबा काका, नरहरी महाराज, सावता महाराज, सेना महाराज, कान्होपात्रा, भानुदास, एकनाथ महाराज, तुकोबाराय, बहिणाबाई आणि निळोबाराय. नेमका शब्दात सांगायचं तर निवृत्तीनाथांनी सुरुवात करावी आणि निळोबांच्या पाशी विराम पावावं. निवृत्तीनाथ ते निळोबा या ईश्वरी अंशावतारांनी आपापल्या अभंग संपदेच्या चिऱ्यांनी, रत्न जडित चिऱ्यांनी वारकरी संप्रदायाचं मंदिर उभारलेलं आहे. या अभंग संपदेचं मोठं वैशिष्ट्य म्हणजे, फार मोठं वैशिष्ट्य म्हणजे, हे अभंग जन्मास आलेत ते स्वसंवेद्य पारमार्थिक अनुभव मांडण्यासाठी. स्वसंवेद्य पारमार्थिक अनुभव मांडण्यासाठी. आणि असे अनुभव आमच्या संतांनी, जे स्वसंवेद्य होतं त्याला सर्वजन संवेद्य बनवलं, आणि जे पारमार्थिक अनुभव होते ते व्यावहारिक बोली भाषेमध्ये मांडले, व्यावसायिक बोली भाषेमध्ये मांडले. म्हणजे मृण्मयाला चिन्मयाची योग्यता प्राप्त करून दिली. हे विलक्षण आहे. हे अघटित सामर्थ्य आपल्या वारकरी विभूतीने दाखवलंय. आणि याचा अगदी प्रातिनिधिक संदर्भ द्यायचा तर सावता महाराज, त्यांचे शब्द आठवा, आपल्या सगळ्यांना परिचित आहे. कुठं पाहिला त्यांनी विठ्ठल, त्यांनी विठ्ठल मुळी त्यांच्या हिरव्या गार मळ्यामध्ये हा सावळा पांडुरंग पाहिला. आणि मग ते बोलून जातात, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी, मोठ नाडा विहीर दोरी अवघी व्यापिली पंढरी, सावता म्हणे केला मळा कर्मयोगातून भक्तियोग, सावता म्हणे केला मळा विठ्ठल पायी गोविला गळा. साहजिक अशी अनुभूती संपन्न ब्रह्माक्षर आहेत, पण आपल्या संत कवींच्या व्यक्तिमत्वाच्या स्पर्शानं त्या ब्रह्माक्षरांना भावमुद्रांचं सामर्थ्य प्राप्त झालंय. आणि ते इतकं की जागतिक वाङ्मयात याला तोड नाही. पुन्हा ही काव्यरचना संतांनी केवळ स्वांत सुखाय केलेली नाही, ती परजन हिताय केली आहे. आणि म्हणून त्याचं काव्य प्रयोजन काय आहे तर सगळ्या संतांच्या कवितेचं काव्य प्रयोजन आहे, बुडती हे जन न देखवे डोळा. लेकराचं दुःख जसं माऊलीला कळतं, बुडती हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा, कारण एकच, येतो कळवळा म्हणून या. ही खरी लोकसंग्रहाची भूमिका आहे, ही खरी प्रामाणिक लोकोद्धाराची भूमिका आहे. आणि गंमत बघा, हे जे काही आहे बुडती हे जन, हेच वारकरी साहित्य सृष्टीचं प्रयोजन आहे, तीच त्याची प्रकृती आहे आणि तीच त्याची फलश्रुती आहे. इतकी एकात्मता,
व्यक्ती आणि वाङ्मयाची एकात्मता, ते प्रयोजनही तेच, प्रकृतीही तीच आणि फलश्रुतीही तीच, ही गोष्ट काव्यशास्त्राची परिमाण ओलांडून जाणारी आहे. काव्यशास्त्रालाही तत्वचिंतनाच्या वाटेनं नेणारी आहे. वारकरी संतांचं साहित्य हे विलक्षण आहे ते या दृष्टिकोनात. पुन्हा वारकरी संत हिमालयामध्ये उंच जागे एखाद्या गुंफेमध्ये बसून ब्रह्म जिज्ञासा सांगत नव्हते, साधत नव्हते. तर आपले वारकरी संत लोकांच्या मध्ये मिसळत होते, त्यांच्यात वावरत होते, त्यांच्याशी बोलत होते, त्यांचे सुखदुःख समजून घेत होते आणि या सगळ्यांना सात्विक जीवन निष्ठेचा परमार्थ प्रवण मार्ग सांगत. हे शब्द फार महत्वाचे आहे. ते दुःख नष्ट करू शकत नव्हते, पण दुःख सुसह्य करण्यासाठी जीवन निष्ठा असावी, ती सात्विक असावी आणि तिनंच परमार्थाची पायवाट सोपी करावी. म्हणजे सात्विक जीवन निष्ठेचे परमार्थ प्रवण मार्ग, जीवन मार्ग हे या संतांनी बोली भाषेतून आपल्याला आणि म्हणून लक्षात येतं की वारकरी वाङ्मय सृष्टी ही लोकसंवाद आहे. वारकरी साहित्य सृष्टी इथं माऊलीचा जिव्हाळा आहे. इथं ढोंगा सोंगावर कठोर प्रहार आहे. रंजल्या गांजल्यांना पोटाशी धरून त्यांना सात्विक जीवनाचा ध्रुवतारा दाखवण्याचं काम या संतांनी केलंय. आणि म्हणून मी विधान करतो की वारकरी साहित्य सृष्टी प्रथम लोकधर्मी आहे आणि म्हणून ती मोक्षधर्मी आहे. एवढी अभूतपूर्व गोष्ट आहे. मला सांगा, लोकधर्मी प्रथम आहे आणि लोकधर्मी असण्याचा परिणाम का बरं? लोकधर्मीचा परिणाम जे जे भेटे भूत ते ते मानीचे भगवंत. मानव सेवा ही माधव सेवा. हे जर खरं असेल, हे जर प्रमेय खरं असेल तर प्रकृती साहित्याची तशीच असणार. आणि म्हणून हे प्रथम लोकधर्मी आहे आणि नंतर मोक्षधर्मी आहे. अर्थात इतकं उत्तुंग यश मिळवायचं म्हटलं की त्याच्यावर काही दोषही येतात. शुद्धतेचं शेवटचं टोक गाठायचं ठरवलं तर मानवी जीवन शबलतेचा डंख केल्याशिवाय राहत नाही. अशा वेळा वारकरी संप्रदायामध्ये अनेकांना, आणि खोटं नाही ते, पुनरुक्ती जाणवते, क्वचित पाल्हाळी जाणवते. पण ही पुनरुक्ती आली आहे ती तळमळीच्या लोकशिक्षकाच्या भूमिकेत. आणि याला प्रमाण तुकोबारायाने दिलंय. बघा, जुन्या कालखंडात शाळेतला जो पंतोजी असायचा तो सरस्वती पूजनाच्या दिवशी सुद्धा हातामध्ये पाटी घेऊन त्यावर अक्षरे गिरवायचा. काय पंतोजींना अक्षर ओळख नाही का? पण तुकोबाराय म्हणतात, बालकाचे साठी पंते म्हणजे गुरुजींनी हाती धरली पाटी. बालकाचे साठी पंते हाती धरली पाटी. आता एकदा तळमळ असली ना की अभिव्यक्तीची साम्यस्थल तर येणार, पण आशयाची साम्यस्थल येणार. पण त्या आशयाच्या साम्यस्थलाच्या माग, त्या आशयाच्या साम्यस्थलाच्या माग एका जीवनादर्शाचं पुनर्स्थापन करायचंय. भक्ती प्रवण परमार्थ मार्ग लोकांना सोपी करायची आहे. एकादेनी वैकुंठा जावे असं नाही, अवघेची वैकुंठा जावे ही भूमिका आहे. एका दुसऱ्याला मोक्षाचे मिरासदारी द्यायची नाहीये, अवघ्या जनांना वैकुंठ लोक प्राप्त करून द्यायचं. एवढं उच्च ध्येय असल्यानंतर एकदा विठ्ठल भक्तीसाठी आवश्यक काय म्हटलं की मग सात्विक जीवन दृष्टीसाठी ते अत्यावश्यक आहे. वाक्य पुन्हा ऐका, एका विठ्ठल भक्तीसाठी ते आवश्यक आहे असं म्हटलं म्हणजे माझी विठ्ठल भक्ती, तर समाजाच्या सात्विक जीवनादर्शासाठी ते अत्यावश्यक आहे, त्याला पर्यायच नाही. आणि अशातून लोकधर्मी जेव्हा अस्सल बावन कशी काव्य असतं तेव्हा ते तितकंच बावन कशी मोक्षधर्मी होऊ शकतं. काव्य जिथं तत्वचिंतन साधत, दोघांच्या मध्ये दुग्ध शर्करा योग येतो, यात कोणत्याही प्रकारची शंका. मात्र हे मान्य करूया
त्या आपल्या सगळ्या विभूतींनी जी वाङ्मय सृष्टी निर्माण केली आहे त्याच्यामध्ये आशियाचे काही अंश हे सारखेच आहे. आशयाचे काही अंश सारखेच आहे. याची आपण गणना करूया. वारी आणि वारकरी, विठ्ठल आणि विठ्ठल भक्ती, पंढरपूर आणि पुंडलिक, संत संत महिमा, नाम नाम महिमा, भक्ती भक्ती महिमा, साधक शंकित सिद्ध, या पारमार्थिक 3 अवस्था, अत्यंत लाघवी अशा बालकृष्णाच्या बालक्रीडा, गवळणी आणि विरहिणी, आणि भारुड आणि कूट काव्य, एवढे आशियाचे अंश आपल्याला सतत दिसतील. सर्वत्र त्यांची उपस्थिती जाणवेल. मात्र एक लक्षात घ्या, आशियाची ओळख जरी एक असली तर तो आशय मांडणारा संत व्यक्तिमत्वानं पृथक आहे, स्वायत्त आहे, स्वयंभू आहे. त्याचा जीवनादर्श एक आहे, पण त्याची जीवनानुभूती वेगवेगळी आहे. आणि मग जेव्हा व्यक्तित्वाची ओळख तुमच्या साहित्याला मिळते, व्यक्तित्वाची ओळख जेव्हा तुमच्या साहित्याला मिळते, त्या व्यक्तीत असे वाङ्मय हे प्रमेय खऱ्या अर्थानं सार्थ बनतं असं लक्षात घेतात. मग त्या ठिकाणी एका अर्थानं भक्तीची अक्षरं असतात, पण ती आपोआप कला चित्र होतात. ती भक्तीची अक्षरं असतात, पण ती कला चित्र होतात. कशी बरं? आई जशी आपल्या मुलाला जपून जा म्हणते, त्याच्या इतकं सुंदर भावकाव्य जगात नसतं. ते भावनेनं भिजलेलं असतं, तेजानं तेजाळलेलं असतं, आणि कुणाच्याही मर्मबंधातील ठेव होईल इतकं ते मार्मिक आणि मर्मभेदी असतं. वारकरी संतांच्या साहित्याची सगळी गुणवैशिष्ट्ये आहेत असं आपल्या लक्षात येईल. आता जेव्हा आपण पंथ संप्रदाय म्हणून अभ्यास करतोय, तेव्हा या वाङ्मय सृष्टीचा अभ्यास, त्याच्या विभूतींच्या वाङ्मय कृतीचा अभ्यास हा आपल्याला वानगी दाखल, ईशद दर्शन असाच करावा लागेल. आणि तो करण्याच्या पूर्वी ही जी वारकरी साहित्य सृष्टी आहे, 700 वर्षाची, 7 शतकांची ही जी साहित्य सृष्टी आहे, तिचे अभ्यासकांनी काही कालखंड केले. ते कालखंड 3 आहे. पण त्या 3 कालखंडांच्या पर्यंत जाण्याच्या पूर्वी या वाङ्मयीन प्रवाहाचा उगम गंगोत्री कोणती, आणि गंगा नदी जशी समुद्राला बंगालच्या उपसागराला मिळते, तो जो गंगा सागराचा क्षण आहे तो कोणता, गंगोत्री कोणती आणि समुद्र भेट कोणती? असं म्हणता येईल, आपल्या सगळ्या वारकरी संतांच्या मध्ये वयानं, अगदी ज्ञानदेव नामदेवांच्या पेक्षाही वयानं ज्येष्ठ असणारे जे संत आहेत त्यांचं नाव आहे सावता माळी. त्यांचा जन्मच मुळी 1250च्या आसपासचा आहे. बाकी सगळ्यांच्या नंतरचा आहे, नामदेवांचा, ज्ञानदेवांचा. सावता माळी यांचा जन्म 1250चा, ही गंगोत्री. आणि संगमाचा क्षण कोणता, तर तुकोबारायांचे सत्शिष्य जे निळोबाराय पिंपळनेरकर आहेत, त्यांचं निर्वाण 1753 मधलं आहे. म्हणजे 1250 ते 1750 अशा प्रकारचा वारकरी साहित्य सृष्टीचा कालखंड आहे. इथं हे मात्र लक्षात घ्यायचं की हा मध्ययुगीन कालखंड आहे. त्यानंतर आधुनिक कालखंड आहे, याच्यामध्ये साहित्यामध्ये विषय आशय कदाचित एकच असतो, तो पुनरुक्त झाल्यासारखा वाटतो. परंतु प्रत्येक साहित्य कृतीच्या माग तो संत, तो ती विभूती स्वतःच्या स्वतंत्र व्यक्ती वैशिष्ट्याने उभी असते. आशय जरी तोच असला तरी त्याचा आविष्कार, त्याची मांडणी, त्याचं तुम्हाला मला भेटणारं थेट असं प्रयोजन, प्रकृती, परिणाम हा वेगळा होतो. नाहीतर जगात खूपदा आपल्या साहित्यात त्या आणि त्याच गोष्टी सांगितलेल्या असतात.
स्त्री पुरुष संबंध, मानवी भावनांचा खेळ, यात नवं काय आहे? पण प्रत्येक वेळेला कालिदासापासून मुक्तेश्वरांपर्यंत आणि केशवसुतांपर्यंत वेगळेपण काय येतं? तर व्यक्ती तसं वाङ्मय. यानंतर आपण या साहित्यसृष्टीचे म्हणजे वाङ्मयीन साहित्यसृष्टीचे 3 कालखंड केले. पहिला कालखंड गंगोत्रीनं सुरू होतो आणि तिसऱ्या कालखंडाची समाप्ती संगमानं होते. गंगोत्रीच्या ठिकाणी कोण आहे? पहिल्या कालखंडाचा प्रारंभ कुठपासून होतो? तर तो 1250 पासून होतो. संगम कुठं होतो? 1750 ला. आता प्रश्न पडेल की 1250 हा सण आपण आणला कुठून? तर तो आणला वारकरी संप्रदायातले सगळ्यात वयानं ज्येष्ठ असणारे, प्रथम जन्मास आलेले, 1253 मध्ये जन्मलेले आणि मोठे संत विभूती असणारे सावता महाराज, ज्यांचा अभंग आत्ताच आपण पाहिला, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. त्यांनी बोली भाषेला धर्मभाषा कसं बनवलं हे आपण पाहिलं. तिथून प्रारंभ. आणि 1250 ते 1350 एक फक्त शतकाचा कालखंड, 100 वर्ष, हा पहिला कालखंड. पण काय भाग्यवान बरं, या एवढ्या एका 100 वर्षाच्या कालखंडात स्वतः ज्ञानदेव, निवृत्तीनाथ आणि त्यांची भावंड तुम्हाला मला भेटतात. पंढर्याचा प्रेमभंडारी नामदेव आणि त्यांचे कुटुंबीय भेटतात. आणि नामदेव ज्ञानदेवानी निर्माण केला जो संत मेळा होता, जनाबाई, चोखा मेळा, परिसा भागवत, नरहरी सोनार, गोरोबा कुंभार, हा सगळा संत मेळा या 100 वर्षातच तुमच्या मायसमोर उभा ठाकलेला आपल्याला दिसतो. पहिला कालखंड 1250 ते 1350. आता बघा, 1350 ते 1450 हा कालखंड जो आहे ना, हा एका अर्थानं मधला जो कालखंड आहे तो 100 वर्षाचा, 1250 ते 1350 यासारखा काहीसा कालखंड, किंवा खरं तर त्याच्या पूर्वी सुद्धा 100 वर्ष, 100 वर्ष म्हणतं. खरं बघा, हो 100 वर्ष, 1250 ते 1350, 100 वर्ष गेली उन्हाळ्याची, परकी आक्रमणाची, परधर्मीयांच्या आमच्यावरच्या जुलूम जबरदस्तीची. त्या कालखंडात वारकरी संप्रदाय काहीसा क्षीण झाला. त्या 100 वर्षामध्ये संत भेटतच नाही. पण 1350 नंतर 100 वर्ष जातात, 1450 येतं आणि 1450 ते 1600 हा 150 वर्षाचा कालखंड दुसरा कालखंड आहे. यात तुम्हाला मला संत भानुदास भेटतात, विजयनगरहून विठ्ठल मूर्ती पुन्हा पंढरीला आणणारे, ते कान्होपात्र आपल्याला भेटते, ते जनार्दन स्वामी भेटतात आणि ते लोकनाथ एकनाथ भेटतात. जणू काही त्या पहिल्या शतकासारखा या 1.5 शतकात वारकरी संप्रदायाच्या साहित्यसृष्टीला बहर आलेला दिसतो. आणि त्यानंतर तिसरा कालखंड म्हणजे 1608 पासूनचा कालखंड, म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांचा. तुका झाला से कळस, तुका झाला पांडुरंग, एकदम अप्रतिम कालखंड. आणि त्या तुकोबाराय आहेत, त्यांची सत्शिष्य असणारी बहिणाबाई शिऊरकर आहेत, त्यांचे सत्शिष्य असणारे निळोबाराय पिंपळनेरकर आहेत. आणि निळोबारायांचं निर्वाण 1753 मधला आहे. तुकोबारायांचं सदैव वैकुंठ गमन 1650 मधला आहे. 100 वर्षानंतर 1753 मध्ये अगदी तुकोबांची आठवण करून देणारे निळोबाराय, त्यांचं निर्वाण आहे. असा 1250 ला सुरू झालेला आणि 1750 पर्यंत 5 शतक चालेला हा वाङ्मयीन प्रवाह आहे. मी असंही म्हटलं की मी वाङ्मयीन प्रवाह 5 शतकांचा म्हणतोय. वारकरी संप्रदाय 7, 8, 10 शतकांचा आहे. तो पुंडलिकापासून सुरू होतो आणि अर्वाचीन कालखंडात ग्रामगीताकार तुकडोजी महाराजांच्या पाशी येऊन थांबतो. का त्याहू पुढे येत. आता मुद्दा असा, त्या 3 कालखंडामध्ये आपण जो काही वाङ्मयीन प्रवाह पाहिला,
याच आपल्याला विशिष्ट कालावधीत पण एका अर्थानं समग्र, संक्षिप्त स्वरूपात पण एका अर्थानं सकल असं दर्शन घ्यायचं तर तारेवरची कसरत होईल. पण आपल्याला विचार मंचांच्या साधकांना ते करायची आहे. आणि तशी करायची असेल तर पहिला नमस्कार, पहिला प्रणाम कुणाला करूया? तर ज्ञानदेव ज्यांना प्रणाम करतात त्यांनाच करूया ना. ते आहेत निवृत्तीनाथ. बघा, प्रारंभ निवृत्तीनाथ आणि समापन निळोबाराय. निवृत्तीनाथ म्हणजे संत मंडळातल्या अग्रपूजेचा मान ज्यांना आहे ते आहेत. संत मंडळाचे कुलपती जर कोण असतील तर निवृत्तीनाथ आहे. आणि नाथपंथ वारकरी पंथाला जोडून देऊन नाथपंथ आणि वारकरी पंथ या गंगा यमुनांचा संगम साधणारा खराखुरा भगीरथ कोण असेल तर ते ज्ञानदेवांचे गुरु निवृत्तीनाथ आहे. हो आदिनाथाचा नाथ संप्रदाय आणि पुंडलिकाचा वारकरी संप्रदाय एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. गुरुभक्ती असणारे गहिनीनाथ, बघा, गुरुभक्ती असणारे गहिनीनाथ निवृत्तीनाथांना कृष्ण भक्ती शिकवतात. नाथ पंथाचं सामर्थ्य गुरुभक्तीत आहे आणि वारकरी पंथात सामर्थ्य कृष्ण भक्तीत आहे. आणि दिले निवृत्तीनाथांना आणि देणार आहे गहिनीनाथ. आणि म्हणून ते म्हणतात निवृत्तीचे हितगुज, निवृत्तीचे हितगुज विठ्ठल हा सहज गहिनीनाथे मज सांगितले. आणि ध्यानात घ्या, एकदा परमार्थात आपल्या सद्गुरूनं सांगितलं की तो सुप्रीम कोर्टाचा निर्णय असतो. म्हणून निवृत्तीनाथ म्हणतायत निवृत्तीचे हितगुज विठ्ठल सहज गहिनीनाथे मज सांगितले. निवृत्तीनाथांचे अभंग 360च्या घरात आहे, पण त्यातली अक्षर भावाक्षर आणि ब्रह्माक्षर आहे. दोन नमुने बघा. आम्ही चकोर हरिचंद्रमा. काय पाहिजे आणखी? आम्ही चकोर हरिचंद्रमा. या काय उपदेश आहे बरं? समता वर्तावी, अहंता खंडावी. काय परमार्थ असतो? अहंता खंडावी, समता वर्तावी. आणि या सगळ्या संत विभूतीने जो वाङ्मय प्रसाद दिलाय त्याच्यातून तुम्हाला मला वाङ्मय प्रसाद लाभलाय असं आपल्या लक्षात. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं स्थान माऊली ज्ञानदेवांचं, जे स्वतःला निवृत्ती दासू ज्ञानदेवू असे म्हणतात. त्यांचे वडील विठ्ठलपंत वारकरी होते, वारी करणारे होते, पंढरनाथाचं दर्शन घेणारे होते. आणि निवृत्तीनाथ काय, ज्ञानदेव काय, हे कुल परंपरेनं वैष्णव आहेत. पण कुल परंपरेनं वैष्णव असणारे गुरु परंपरेनं मात्र नाथपंथी आहेत, शैव आहेत. आणि हे सगळं सगळं ज्ञानदेवांच्या व्यक्तिमत्वात आणि त्यांच्या वाङ्मय सृष्टीत पाझरलेलं दिसतं. म्हणून बघा, ज्ञानदेवांना वंदन करताना भक्त राजाबरोबर योगीराज म्हटलं गेलंय. ते दोन्ही आहेत. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जेणे निगम वल्ली प्रकट केली. जेव्हा त्यांनी संजीवन समाधी घेतली त्या संत मंडळींनी आर्त टाहो फोडला. नामा म्हणे आता लोपला दिनकर, बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ. पण ज्ञानदेव आज तुमच्या माझ्या जवळ आहेत. तर रामा जनार्दन त्यांच्या आरतीत सांगतात, अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. मी तर असं म्हणेन की ज्ञानदेव आणि त्यांची साहित्यसृष्टी म्हणजे अनन्वय अलंकाराचं सर्वात उत्तम उदाहरण आहे, किंवा अनन्वयी उदाहरण आहे. त्याच्या सम तोच. अशा ज्ञानदेवांनी जाणीवपूर्वक वारकरी संप्रदायाला तत्वज्ञान देताना आपले तीनही तत्वज्ञानाचे ग्रंथ म्हणजे दर्शन ग्रंथ मराठी ओवी छंदामध्ये लिहिलेले आहेत. हे विचार करण्यासारखं आहे. गीता मराठीत आणली एवढंच नाही केलं. काय केलं ज्ञानदेवानी? अमृतानुभव,
चांगदेव 65 लहान मोठी असेल, आणि भावार्थ दीपिका हे 3 मी शब्द वापरतोय, दर्शन ग्रंथ आहेत, तत्वज्ञान ग्रंथ आहेत. कसे बरं? तर भावार्थ ज्ञानेश्वरीच्या गाभ्यामध्ये शैव तत्वज्ञान आहे, शांभव अद्वय. ज्ञानेश्वरीच्या गाभ्यामध्ये शैव तत्वज्ञान आहे, पण ज्ञानदेवानी ती प्रकृतीच मुळी समन्वयशील केलेली आहे, म्हणून गाभ्यात शैव आहे, पण शाखा विस्तारामध्ये वैष्णव आहे. असा अनोखा संगम गीता मराठीत आणताना, आबाल सुबोध करताना, ओवी छंदाच्या घागरी भरताना ज्ञानदेवांनी साधलेले आहे. ज्ञानदेवांचा अमृतानुभव म्हणजे चेदविलास व्हावी तत्वज्ञान सांगणारं मराठी उपनिषद आहे. मराठी उपनिषद आहे हे ज्ञानोपनिषद आहे. जसं कठोपनिषद तत्वज्ञान आहे, शिवशक्ती एकरूपता, चिदविलास भाव. आणि हेच एका मित्राशी संवाद साधताना, तो मित्र योगी आहे चांगदेव, पण भक्तराज ज्ञानदेव भक्ती आणि योग याचा सुंदर संगम करताना चांगदेव 65 सारखं पत्र लिहितात. पत्र, ओवी, ही भाषा जरा लक्षामध्ये घ्या. का? लोकधर्मी आपल्याला मोक्षधर्मी करायचंय असं लक्षात. पण हे नुसतं बोलण्यापेक्षा ज्ञानदेवांच्या सगळ्या वाङ्मयातली काही रत्न जर मी उल्लेख केली तर आपल्या लक्षात ते अधिक येईल. ज्ञानदेव भक्तीची व्याख्या केवढी अप्रतिम करतात. सगळ्यांना पोटात घेतात, पण आपलं वैशिष्ट्य सांगतात. ज्ञानी म्हणती स्वसंवित्ती, शैव म्हणती शक्ती, आम्ही परमभक्ती आपुली म्हणो. आमच्या परमभक्तीचं मर्म काय? हे समस्त श्री वासुदेवो ऐसा प्रतीती रसाचा, पोपटपंची नाही, ऐशा प्रतीती रसाचा व तला भावो, म्हणून भक्ता माझी रावो आणि ज्ञानिया तोची. आम्हाला आंधळी भक्ती नकोय, ज्ञानी भक्ती पाहिजे. आणि खूप जाऊन भगवंताच्या मुखाने सांगतात, म्हणून कुळ जाती वर्ण हे आघवेची गा अकारण, तेच अर्जुना माझे पण सार्थक एक. एवढं जरी लक्षामध्ये घेतलं ना, येत भक्ती गा सरती, सरती म्हणजे श्रेष्ठ, यात भक्ती गा सरती जाती न सरती. असे आहेत ज्ञानदेव. याच ज्ञानदेवांचे अंतरंग मित्र अपर प्राण म्हणजे पंढररायाचे प्रेम भांडारी संत श्रेष्ठ नामदेव राय. यांचा जीवनपट आहे 1270 ते 1350. जन्मानं पंढरपूर निवासी, वृत्तीनं वारकरी, आणि बालपणापासून एकच छंद, एकच ध्यास, तो त्यांच्या शब्दात जीव विठ्ठल, आत्मा विठ्ठल, परमात्मा विठ्ठल, हरी विठ्ठल, ही त्यांची अनुभूती होती आणि तीच काव्यातून घडवलेली प्रचिती होती. नामदेवरायांचं वैशिष्ट्य असं की त्यांनी वारकरी संप्रदायाला हाताशी धरलं, नव्हे त्याचा विस्तार केला. वारकरी संप्रदाय, पुन्हा सांगतो, सामूहिक भक्तीचा संप्रदाय आहे, ज्याच्यात भजन, कीर्तन, प्रवचन, निरूपण याला मोठं महत्व आहे. तोच वाढवायचं काम नामदेवांनी केलं. एक वचन आपल्याला माहिती आहे, नामा तयाचा किंकर तेने केला हा विस्तार. पण नामदेवाने एक वेगळी गोष्ट केली. पुढे तुकोबारायांनी जीवन वेद निर्माण केला, तसा नामदेवरायांनी नाम वेद निर्माण केला. 4 वेद वंदनीय आहेत, श्रुती माऊली आहे, पण नामस्मरणाचा एक मराठी वेद आहे, म्हणा तर पंचम वेद आहे. खुद्द नामदेव सांगतात, माझा वेद कसा आहे बरं? शब्द बघा, आकाराला देव नामारूपा आला. देवाला नाव मिळालं, नामाभिधान मिळालं, देव नावारूपाला आला. आकाराला देव नामारूपा आला, म्हणून स्थापिला नाम वेदी. आणि मग काही रत्न बघा, विठ्ठल विठ्ठल मंत्र सांगत असे शास्त्र,
आणिक नाही शस्त्र नामे वीण, पुराण व्युत्पत्ती न लगती त्या श्रुती, हरी नाम पंथी मुनी गेले, नामा परता मंत्र नाही त्रिभुवनी, ऐसे बोले वाणी वेद शास्त्री, नामा म्हणे नाम ओंकाराचे मूळ, ब्रह्म ते केवळ विटेवरी. ही मराठी मायबोली. आणि थेट पंजाबामध्ये शिखांच्या ग्रंथ साहेब ग्रंथामध्ये शब्द येतात, उभय विठलू, इभय विठलू, उभय विठलू, विठलू बिन संसार नाही. हे नामदेवांचं व्यक्तित्व आणि कवित्व आहे. पण जाता जाता त्यांचं कर्तृत्वही सांगतं. नामदेवांना चांगलं आयुष्य लाभलं, दीर्घायुष्याला 80 वर्षाचं आयुष्याला, त्यातली अखेरीची 20 ते 25 वर्ष किमान, आयुष्याच्या अखेरीची 80 मधली 20 ते 25 वर्ष किमान नामदेवांनी उत्तर भारतात भ्रमण केलं आणि पंजाबात वास्तव्य केलं. या त्यांच्या संत बाणीच्या खुणा उत्तर भारतीयांनी हिंदी काव्यामध्ये संत मत म्हणून आजही जपलेली आहेत. हे झालं वाङ्मयात. पण वास्तूत सांगतो, आजही अनेक प्रांत असे आहेत की ज्या तिथं नामदेवांच्या नावाची मठ मंदिर आणि गुरुद्वारे आहेत. मी आपल्याला ऐतिहासिक सत्य सांगतो, आजही पंजाब, हरियाणा, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि दिल्ली एवढ्या विभागामध्ये संत नामदेवांची शेकडो मठ मंदिर आहेत आणि त्यांच्या नावानं उभारण्यात आली अनेक गुरुद्वार आहेत. ती अखंडपणे या वारकरी संतांच्या कर्तृत्वाची साक्ष तुम्हाला मला देत आहे. ज्ञानदेव नामदेव जे आकाशीची नक्षत्र आहे, पण त्या नक्षत्रांच्या प्रभेनं तेजाळलेले आणखी काही नंदादीप आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला नामदेवांच्या कुटुंबातच, नामदेवांचं एकत्र कुटुंब 14 जणांचं होतं. त्यात बालपणापासून वाढलेली नामदेवांची शिष्य असणारी जी जनाबाई, तिने तर तयाचा गेलू गेला गगना वेरी असा तळ हातावर आकाश झेललंय. शब्द बघा, तिचे शब्द, स्त्री जन्म म्हणूनी न व्हावे उदास. हे आजही खरं आहे. स्त्री जन्म म्हणूनी न व्हावे उदास, साधू संते खास केले जनी. तिची अभंगावली तिच्याप्रमाणेच भाव कोवळी आहे. धन्य माय बाप नामदेव माझा, तेने पंढरी राजा दाखविले. नामयाचे ठेवणे ऐव श्रीमंती, नामयाचे ठेवणे जनीस लाभले, धन सापडले विटेवरी. हे प्रपंच धन नाही आहे, हे परमार्थ धन आहे. हे विटेवरचं धन आहे. आणि गंमत म्हणजे विटेवरचं धन सजीव साकार होतं आणि वारकरी संतांचं सखा बनतं. हे वारकरी साहित्याचं वैशिष्ट्य आहे. इथं भगवंत अलौकिक पातळीवर वावरत नाही, तो तुमच्या मायासाठी लौकिक पातळीवर येतो. आणि मग जनाबाईंच्या मुखातून शब्द अप्रतिम काव्याला जन्म देतात. झाड लोट करी जनी, केर भरे चक्र पाणी, पाटी घेऊन या शिरी, नेऊन या टाके दुरी. ही हलकी कामं नाही आहेत. ही तत्वज्ञानात परम समाधी आहे. ही सहज समाधी आहे. तिचा तत्वार्थ फार वेगळा आहे. आणि तो काय तत्वार्थ आहे? जनाबाई सांगतात, नीट ऐका, सुरुजन हो नीट ऐका. जो का भक्त यातीहीन, देव करी त्याचा मान. हे वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य आहे. काय? जो का भक्त यातीहीन, देव करी त्याचा मान. अशी ती जनाबाई. आणि तिचाच भाऊ शोभावा असा विलक्षण सामर्थ्याचा संत कवी म्हणजे आपले चोखोबाराय. भावशुद्धीचा परम मंगल अवतार. पण दुर्दैवानं त्यांना सामाजिक जीवनात आणि परमार्थ क्षेत्रातही
अनेक दाहक चटके सहन करावे लागले, पण विठ्ठल भक्तीच्या शक्तीच्या जोरावर ते सगळे चटके त्यांनी सुसह्य केले आणि आवर्जून आणि गरजून सांगितलं, चोखा डोंगा परी भाव नो हे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. चोखोबांच्या 350 अभंग आहेत. त्या अभंगामध्ये वारकरी संप्रदायाच्या कर्तृत्वाची ग्वाही आहे. सहजपणे ते म्हणतात, खट नट यावे शुद्ध होऊनी जावे, दौंडी पिटी भावे चोखा मेळा. चोखोबांच्या पूर्वजांनी पाटलानं सांगितलेली दौंडी पिटली होती, पण चोखोबा रायाने विठू पाटलाची दौंडी पिटली आणि सांगितलं, खट नट यावे शुद्ध होऊनी जावे, दौंडी पिटी भावे चोखा मेळा. का? चोखा म्हणे माझा संदेह फिटला, चोखा म्हणे माझा संदेह फेटला, देव भेटला देहा माझी. चोखोबारायांचा हा आत्मप्रत्यय भल्या भल्याना चकित करणार आहे, कारण तिथं उत्कट भक्ती आहे. अशीच एक वृंदावनातली तुळस म्हणजे गणिका कन्या कान्होपात्रा 100-150 वर्षांनी दुसऱ्या कालखंडात भानुदास एकनाथांच्या कालखंडात ही कान्होपात्रा आहे. पण ही कान्होपात्रा गणिका कन्या वारकरी भक्तीच्या साह्यानं भगवंताला प्रिय असणारी तुळशीची माळ झाली आणि म्हणून ती सहजपणे आपल्या काव्यातून म्हणू शकते, म्हणे कान्होपात्रा देह समर्पण करावा जतन ब्रीदासाठी. एकदा विठ्ठल मानल्यानंतर तिनं बेदरच्या बादशहाची पर्वा केलेली नाही. सुळावर चढावं लागेल पण भक्ती हवी म्हणून ती मंगळ वेढ्याहून पंढरपूरला आली. पंढरपूरला विठू चरणी विसावली आणि जेव्हा विठ्ठल येईना तेव्हा तिनं निर्वाणीची साद घातली. पतित तू पावना म्हणविशी नारायण, असं नामदेवराय म्हणाले. पतित पावन न होसी म्हणून जातो माघारा. कान्होपात्र तेच म्हणतंय, पतित तू पावना म्हणविशी नारायण, तरी सांभाळी वचन ब्रीद वागविशी जाण. मी तो आहे यातीहीन न कळे आचरण, माझा अधिकार नाही पण म्हणूनच, माझा अधिकार नाही म्हणूनच भेटी देई विठाबाई. लेकराचा अधिकार असो नाही तर नसो, माऊलीचा कळवळा कधी उणावतो का? नाही, तो लेकराला पाहून दुणावतो. ही वारकरी संप्रदायाच्या साहित्याची प्रकृती आहे. पुढे जाऊया. याच कालखंडातला फार मोठा माणूस म्हणजे पैठणचे नाथ बाबा. ज्ञानदेवांचं पसायदान कधी काळी सजीव साकार झालं तर ते एकनाथ महाराजांसारखं असेल, किंवा तुमचा माझा मराठी भागवत धर्म जर कधी चालता बोलता झाला तर तो एकनाथ महाराजांसारखा असेल. एकनाथांची योग्यता अशी की त्यांच्या 2 मानस पुत्रांनी हा वारकरी पंथ कळसाला पोचवलाय. एकनाथांचे मानस पुत्र आहेत श्रीकृष्ण मस्तकी धरणारे तुकोबाराय आणि प्रभू रामचंद्र हृदय धारण करणारे रामदास. रामदास ही सर्वार्थानं वारकरी आहे. इथं लक्षामध्ये येतं की एकनाथांनी त्या 16व्या शतकात, मी आता सांगितलं ना 150 वर्षाचा उन्हाळा होता, पण 16व्या शतकात हा वारकरी संप्रदाय त्याचं पुनरपी संरक्षण आणि संवर्धन केलं. किती? की बहिणाबाईंनी म्हणावं, जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. खरंच एकनाथ म्हणजे महाराष्ट्र महोदयाचे अग्रदूत आहेत, पहाटेचा शुक्र तारा आहेत आणि त्यांच्या तेजाची प्रभा वाङ्मयात एवढी प्रकटली आहे की एकनाथांच्या वाङ्मय सृष्टीत, आकडा ऐकण्यासारखा आहे, एकनाथांच्या वाङ्मय सृष्टीत 70,000 ओव्या आहेत. त्याशिवाय 4,000 अभंग आहेत. केवढा नाथ सागर आहे मला सांगा. या साहित्य, कारण आपण साहित्य सृष्टी बघतोय ना,
या साहित्य सृष्टीमध्ये नाथ भागवत आहे, भावार्थ रामायण आहे, रुक्मिणी संवर आहे, चतुश्लोकी भागवत आहे, 4000 अभंग आहेत आणि सर्वतोपरी 125 विषय किंवा व्यक्तिचित्र हाताळणारी 300 भारुड आहेत. 125 विषय किंवा व्यक्तिचित्र हाताळणारी 300 भारुड आहे. बहुरूढ भारुडापासून कृष्ण तत्वज्ञान सांगणाऱ्या नाथ भागवतापर्यंत जे भारूड ते भागवत हे सामर्थ्य या पैठणच्या नाथ बाबांनी प्रकट केलंय असं आपल्या लक्षामध्ये. आणि त्याच्या अंतर्यामी आहे मराठी भागवत धर्माचा प्रज्ञावंत भाष्यकार. कसा आहे मराठी भागवत धर्म? नाथ भागवतासारखा. कसा आहे मराठी भागवत धर्म? भावार्थ दीपिकेसारखा. आणि बघा, या आपल्या वारकरी संतांना, मग ते एकनाथ असोत नाही तर तुकोबाराय असोत, दोघांनाही स्पष्टपणे गीता वचनाची आठवण आहे. यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत संभवामी युगे युगे. हे पूर्ण पुरुषोत्तम नाहीये, आणि ईश्वरी अंशावतार आहे. आणि मग अगदी गीता वचनाचा अनुवाद वाटेल, पण तो आत्मप्रत्यय आहे असं एकनाथ स्पष्टपणे म्हणतात. एकनाथ म्हणतात, बघा ही कृष्णाची उक्ती नाही आहे, ही नाथांची उक्ती आहे. धर्माची वाट मोडे, अधर्माची शीग चढे शीग, तेव्हा आम्हा येणे घडे पृथ्वीवरी. आम्ही येऊन काय करतो? नाना मते पाखंड, कर्मठता अतिबंड, तयाचे ठेचणे तोंड हरी भजने. आणि मग हरिभक्तीची व्याख्या पण नाथ भागवतात येते. ते हे राया भागवत जाण, मुख्यत्वे भक्ती प्रमाण, येत भक्ती गा सरती जाती न सरत. नाथ तेच म्हणताय, ज्ञानाचा एका काय? हे राया भागवत जाण, मुख्यत्वे ते भक्ती प्रमाण, भावे करिता भगवत भजन, अज्ञानी जन उद्धरती. वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य असं की त्याला आत्मविकास कधी पुरा झाला वाटतो? आत्मविकास कधी पुरा झाला वाटतो? तर आत्मोद्धारा पाठोपाठ लोकोद्धार केला तरच. आणि नाथ महाराज नाथ भागवतात उपसंहारात 29व्या श्लोकात कृष्ण मुखानं उद्धवाला सांगतात, भगवंत भक्ताला सांगतो, बघा, स्वये तरोनी जना तारी. आत्मोद्धार लोकोद्धार. स्वये तरोनी जना तारी, ही ज्ञानाची अगाध थोरी. थोरी म्हणजे थोरवी. ती म्या दिदली तव करी, जन उद्धरी उद्धवा. वारकरी संप्रदायाचं वैशिष्ट्य आहे त्या पुरोगामी प्रगमनशील सत्वरक्षक आणि स्वत्वरक्षक महाराष्ट्राला आधार दिलाय, जन्म दिलाय, अधिष्ठान झालंय तो आपला उदारमतवादी वारकरी संप्रदाय. आणि या वारकरी एकनाथाने वारकरी आणि रामदासी असणाऱ्या रामदासांना भविष्यासाठी एक उपादान किंवा नजराणा दिला, आणि तो म्हणजे त्यांचा भावार्थ रामायण ग्रंथ. खरं सांगू, नाथांचा भावार्थ रामायण ग्रंथ एकीकडे भक्ती रामायण आहे, अध्यात्म रामायण आहे, आणि त्याचबरोबर तो पुरुषार्थ रामायण आहे. पुढे तुकोबा म्हणणार आहेत ना, आणि निर्दालन कंटकांचे, तो धागा त्यांच्या मानस पित्याचा म्हणजे नाथांचा आहे. नाथांनी भागवतानंतर रामायण लिहिलं, आयुष्याच्या उत्तर कालखंडात लिहिलं. अशा कालखंडात ते आपल्याला भक्तीला वैष्णव वीर बनवून सांगतायत. थोडक्यात सांगतो, नाथांच्या भावार्थ रामायणात नाथांचा श्रीराम भ्राता लक्ष्मणाला समुद्र सेतू बंधन प्रसंगी भगवत भक्तीच्या दोन्ही बाजू सांगतो, अनुग्रह आणि निग्रह. शब्द बघा, नाथ रामाच्या मुखाने सांगतात लक्ष्मणाला
मृदूपणे नाही यश कीर्ती, मृदूपणे नाही लाभ प्राप्ती, मृदूपणे नाही विजय वृत्ती, जाण निश्चिती सौमित्रा. मृदुत्वे संन्यासी धरावी शांती, तेणे त्यासी परमार्थ प्राप्ती, मृदुत्व आम्हा रायां प्रती, जाण अपकीर्ती कारण. समुद्राचा गर्व पूर्ण, तो मी नाशीन न लागता एक क्षण, दे दे माझे धनुष्य बाण, अति दारुण सर्पप्राय. आणि हा दुसरा कालखंड इथे समाप्त. आता तिसरा आणि अखेरचा कालखंड येतो आणि तो सुवर्ण मंडित रत्न खचित आहे, कारण तो कालखंड तुकोबारायांचा आहे. त्यांच्या दोन सत्शिष्यांचा आहे, एक बहिणाबाई आणि दुसरे निळोबाराय. पण त्या तुकोबारायांना त्यांच्या वाङ्मय सृष्टीला वंदन करताना शब्दही अपुरे पडतात. एक मात्र खरं आहे, ते मगाशी मी ज्ञानाचा एका म्हटलं ना, तसंच नामयाचा तुका. ज्ञानाचा एका आणि नामयाचा तुका याच्यामध्ये भाग्यशाली गुरु शिष्य परंपरा आहे. आणि गुरुचं राहिलं अवतार कार्य शिष्यानं पुरं केलंय. भावार्थ रामायणाची पुरवणी, चांगल्या अर्थानं पुरवणी म्हणजे नाथ भागवत. सॉरी, भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरी याची पुरवणी म्हणजे नाथ भागवत. आणि स्वतः तुकारामच सांगतायत की नामदेवानी शतकोटी अभंगाची प्रतिज्ञा केली होती, तुकारामांना ती शेवटी न्यायला सांगितली होती. हे तुकारामांचंच वचन आहे. म्हणून ज्ञानाचा एका आणि नामाचा तुका. तुकोबाराय स्पष्टपणे म्हणतायत, किती स्पष्टता आहे बघा. नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, सवे पांडुरंगे येऊन या, सांगितले काम करावे कवित्व. कवित्व संतांनी का साहित्य लिहिलं? सांगितले काम काम करावे कवित्व, वाऊगे निमित्त बोलो नये. आणि मग तुकारामांच्या लेखणीतून अभंग कोहिनूर जन्मास आले. तुकोबांचं व्यक्तित्व कसं आहे? अभ्यासकांच्या शब्दात सांगतो त्याचे 10 पैलू आहेत. आपण ऐकत बोलत जाऊया. कसे तुकाराम महाराज? साक्षात्कारी संत, विश्वोद्धारक सहिष्णू भगवत भक्त, अनुभव संपन्न लोक प्रबोधक कीर्तनकार, द्रष्टा धर्मरक्षक, प्रभावी नीती शिक्षक, परखड वाणीचा समाज समीक्षक, क्रांतदर्शी समाज सुधारक, दीन दलितांचा कैवारी, प्रतिभावंत भावकवी आणि सुभाषितांचा निर्माता, दशावतार. आणि अशा व्यक्तित्वानं जेव्हा तुकोबांनी 4000हून अधिक अभंग लिहिले, तो मगासारखाच नामदेवांचा नामवेद तर तुकोबारायांचा जीवन वेद. त्यात भक्ती आहे, शक्ती आहे, त्यात सहिष्णुता आहे, त्यात वीरता आहे, त्याच्यामध्ये आदर्श जीवनाची भक्ती आहे. कसं आहे बरं? ज्ञान आपल्या तुकोबांचे काही शब्द ह्या मी आता जे बोलतोय ते सगळे स्पष्ट करतात. पहिली गोष्ट, तुकोबांना विठ्ठल अत्यंत प्रिय आणि त्याच्या खालोखाल संत प्रिय. ते स्वतःच म्हणतायत, देव ते संत, संत ते देव. पुढे बघा, करिता देवार्चन, संत घरा आले संत जन, देव सारावे परते, संत पूजावे आरते. किती संत श्रेष्ठ आहे. देवाने जरा थांब म्हणावं, पुंडलिकाने विठ्ठलाला म्हटलंच मातृपितृभक्तीसाठी, देवालय थांब म्हणावं, संत पूजावे आरते. किंवा विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. आणि याच्यातून ती संत भक्तीतून विठ्ठल भक्ती येते. आणि मग शब्द आपल्याला माहिती आहे, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, कर कटीवरी ठेवून या, वेद अनंत बोलीला, अर्थ इतुकाची साधीला. वेद
अर्थ इतुकाची साधिला, विठोबासी शरण जावे, निज निष्ठे नाम गावे. पण असा हा परम दयाळू संत तेवढाच कृतिशूर आहे, तेवढाच वैष्णव वीर आहे. आणि म्हणून ते ग्वाही देत आहेत, मऊ मेणा होणे आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे. दया तिचे नाव भूतांचे पालन. आम्हाला ज्ञानदेवानी शिकवलंय, जे जे भेटे भूत ते ते मानिसे भगवान. दया तिचे नाव भूतांचे पालन, आणि निर्दालन कंटकांचे. थोडक्यात तुकोबांची वाणी म्हणजे महाराष्ट्र वेद आहे. त्यामध्ये ब्रह्मानंद आहे, भावानंद आहे आणि काव्यानंद आहे. एवढा त्रिवेणी संगम असणारा पंचम वेद आहे. तुका झाला असे कळस हे नेहमीच खरं. अशा तुकोबांची भक्ती. कुठे गंमत आहे, विठोबाची तर आहेच, पण अशा तुकोबांची भक्ती तुम्हाला मला शिकवली ती तुकारामांच्या दोन शिष्यांनी. एक समकालीन आहे तुकोबांचे आणि एक उत्तरकालीन आहे. एक साक्षात शिष्य शिष्य आहे बहिणाबाई शूरकर, आणि एक परोक्ष 100 वर्षानंतरचा शिष्य आहे निळोबाराय पिंपळनेरकर. पण दोघांनी महाराष्ट्राला विठ्ठल प्रीती आणि तुकोबा भक्ती शिकवली आणि महाराष्ट्र उद्धरून गेला. त्या बहिणाबाईंचं चित्र तर विलक्षण आहे. एक गृहिणी, पतीच्या काचानं जाचलेली, समाजाच्या शब्दाने पीडलेली, भक्तीची वाट चोखाळू पाहणारी पण स्त्री जन्म उदास वाणा असं अनुभवणारी, मराठवाड्यापासून कोल्हापूर, कोल्हापूर ते पुणे देहू असा प्रवास करायला, जीवन प्रवास करायला लागली. तिचे पूर्व आयुष्याच्या पूर्वार्धातले गुरु जयराम स्वामी वडगावकर आहे. हे रामदास पंचायतनातले आहे. पण या गुरुनं, रामदासी गुरुनं बहिणाबाईंना तुकोबांच्याकडे पाठवलं. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. बहिणाबाईंना तुकोबांनी प्रथम स्वप्नात दर्शन दिलं आणि ते स्वप्न खरं झालं जेव्हा त्या जयराम स्वामींच्या सांगण्याप्रमाणे देहू गावी गेल्या, तपश्चर्या करता झाल्या, विठ्ठल नाम घेत राहिल्या. आणि एक दिवस पहाट झाली आणि तुकोबा साक्षात समोर उभे राहिले. अशी प्रत्यक्ष शिष्या बहिणाबाई. बहिणाबाईचं काव्य अप्रतिम. तिनं आपल्या पूर्वजन्मांची कहाणी पण अगदी प्रत्येकारित्या मुलाला सांगितले, ते विलक्षण आहे. पण या जन्मात सुद्धा तिने जे अनुभवलं, स्त्री असून तळ हातावर गगन झेललं, तिनं ते सगळं तुकोबांच्या तत्वशुद्ध शब्दात आणि नामदेवरायांच्या भावकोवळ्या शब्दात मांडलेला आहे. हा संगम विलक्षण आहे. वृक्ष तत्वाला ओलं भावुक बनवायचं हे सोपं नाही. पण एकच तिचा अभंग तिच्या कर्तृत्वाची साक्ष देतो की जिनं शब्दरूप मंदिर उभारलंय. संत कृपा झाली, इमारत फळाली, बहिणी म्हणे फडकती ध्वजा, निरूपणा केले ओझा. शीतावरून भाताची परीक्षा. अशा आहेत कविश्रेष्ठ बहिणाबाई. आणि नंतरचे निळोबाराय. निळोबाराय पिंपळनेरकर कुलकर्णी पण करणारे, पण ती शासकीय नोकरी आडवी येऊ लागली म्हणून ती सोडून तुकोबांच्या पुत्राला नारायण महाराजांना भेटलेले आणि विठ्ठल भेटणं, आपलं तुकोबा भेटले पाहिजेत पण 42 दिवस उपोषण करणार. असं सांगतात की उपोषण चालू असताना प्रत्यक्ष देवच आला विठ्ठल. तर ते त्याला म्हणाले, देवा तुला कुणी बोलावलं होतं? बोलाविल्या वाचुनी आलास का? निळा म्हणे आम्ही नोळखूच देवा, तुका याचा धावा करीत असे. म्हणजे वारकरी संत विठ्ठलाला नाकारतात आणि संत श्रेष्ठाला कवटाळतात. याच्यामध्ये लोक धर्म आणि मोक्ष धर्माचा संगम आहे. खरंच विठोबाला नाकारून तुकोबांसाठी भेटीसाठी आळी हट्ट करणारा हा संत श्रेष्ठ, त्याच्यावर तुकोबांच्या वाणीचा एवढा प्रभाव आहे की मी आपल्याला सांगतो, निळोबांचा एखादा अभंग असा समोर येतो की तो वाचताना प्रश्न पडतो, हा निळोबांचा आहे का तुकोबांचा आहे? शेवटी निळा म्हणे म्हटलंय म्हणून तो तुका म्हणे नव्हे असं वाटावं. पण दोन आरशांचं प्रतिबिंब एकमेकात पडल्यानंतर ओळखता येत नाही.
तशी निळोबांची अभंगवाणी आणि तुकोबांची अभंगवाणी एक रूप, एक वट, एक रस अशा प्रकारची आहे. काय सांगितलं निळोबा रायांनी? त्यांचे अभंग 1750 आहे आणि त्याचं सार एकच आहे. स्वतः निळोबांचे शब्द आहेत आणि ते असे: निळा सांगे सर्व लोका, मनापासून सांग, निळा सांगे सर्व लोका, हरी भजन सोडू नका. आपल्या सकल संत विचार मंचाने हे सांगितलंय. आपण सांगतोय सर्व लोका, हरी भजन सोडू नका. आपण उगम केला पाहिला निवृत्तीनाथ आणि संगमापाशी आलो निळोबा राय. अशी वाङ्मय सृष्टी, अभंग काव्य सृष्टी, तिचं नेमकं विश्लेषण करणं ही गोष्ट कठीण आहे. मग माझे जे विद्यागुरु आहेत प्राचार्य नीना रेळेकर, जे स्वतः वारकरी आहेत, वारकरी संप्रदायाचे विश्लेषक आहेत, भक्तिस्पर्शी आणि तत्वचिंतक अभ्यासक आहेत, त्यांचे शब्द उद्धृत करूया. म्हणजे आतापर्यंत आपल्याला जे म्हणायचे ते सारभूत स्वरूपात आपल्याकडे येईल. सरांचे शब्द असे: वारकरी संप्रदायाचा दृष्टीत भरणारा आणि मनात ठसणारा सगळ्यात मोठा विशेष कोणता असेल तर इथं विविध जाती धर्माच्या वारकरी संतांचा, विविध जाती धर्माच्या वारकरी संतांचा पदरव आपल्या कानी येतो. या वारकरी विभूती आणि त्यांचं वाङ्मयीन कर्तृत्व हे चालत्या बोलत्या लोक विद्यापीठासारखं आहे. आपले वारकरी संत हे विश्व नगरीचे नागरिक आहेत. त्यांनी आपल्याला सांस्कृतिक लोकशाही शिकवलेली आहे आणि मानव धर्माची ओळख करून दिलेली आहे. आणि सरांच्या या शब्दाला ज्यांनी मंडित केलंय ते नामदेव राय. प्रसंग आहे नामदेव रायांनी त्र्यंबकेश्वरी निवृत्तीनाथांनी समाधी घेतल्यानंतर काढलेल्या उद्गारांची. इथं नामदेवराय निवृत्तीनाथांना म्हणतायत, तेच नामा म्हणे शब्द आपण सगळे वारकरी संतांना आणि त्यांच्या साहित्याला म्हणू शकू. हे काय शब्द आहेत बरं? गेले दिगंबर ईश्वरी विभूती. हे निरंजन निराकारच होते, पण ते ईश्वरी विभूती म्हणून आपल्याकडे अंशावतार म्हणून आले. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. गेले योगी राज अनादीचे आदी, राहिल्या समाधी जगा माझी. नामा म्हणे देवा गेले मुनिजन, नामा म्हणे देवा गेले मुनिजन, राहिले ते ज्ञान जगा माझी. आज योगेश श्रीकृष्ण भेटणार नाही, पण त्याच्या मुखातली गीता भेटेल ना. आज ज्ञानदेव नाही भेटणार, ज्ञानेश्वरी भेटेल ना. आणि नामदेव सांगतायत, नामा म्हणे देवा गेले मुनिजन, राहिले ते ज्ञान. काय फिकीर आहे? राहिले ते ज्ञान जगा माझी. हाच वारकरी संप्रदायाचा वाङ्मयीन वारसा आहे. तो आपण विशिष्ट वेळेत ईश्वर दर्शन घेत एका अर्थान तारेवरची कसरत करत, पण तुमच्या सहयोगानं सफल संपूर्ण झाला. मनाला सात्विक समाधान वाटतं. तेच मी धन्यवादाच्या रूपानं व्यक्त करतो. नमस्कार.